गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर आपलं 11वे लेक्चर आहे ग्रामसेवकसाठी तांत्रिक भाग. तर सुरुवात करूया. सोयाबीनच्या मुळांवर तपकिरी रंगाची व मोहरीच्या आकाराची बुरशीची वाढ झालेले दाणे कोणत्या रोगात दिसतात? तर कोणत्या रोगात दिसतात? चालकोल रॉट, कॉलर रॉट, पानावरील ठिपके, करपा. तर आपलं राईट आन्सर काय ना? याची प्रिंट थोडी व्यवस्थित नाही आली, 2-3 क्वेश्चनची, त्याच्यामुळे प्लीज थोडं ॲडजस्ट करा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कॉलर रॉट. नेक्स्ट बघा. स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर सोयाबीनच्या कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी वापरतात? स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर सोयाबीनच्या कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी वापरतात? ऑप्शन बघा. बुरशीजन्य करपा, जीवाणू करपा, मोझॅक विषाणू, तांबेरा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 जीवाणू आणि करपा. नेक्स्ट बघा. ऊसाच्या कानी रोगाचा प्रसार प्रामुख्याने कसा होतो? तर कसा होतो? हवेतून व पाण्यातून, जनावरांमार्फत, पावसांमार्फत, अवजारांमार्फत. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 हवेतून व पाण्यातून. नेक्स्ट बघा. ऊसाच्या गवताळ वाढ व कानी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणती प्रक्रिया प्रभावी आहे? तर कोणती प्रक्रिया प्रभावी आहे ऊसाच्या गवताळ वाढ आणि कानी रोगाच्या नियंत्रणासाठी? तर ऑप्शन बघा. मातीची प्रक्रिया, जीवाणू खताची प्रक्रिया, रसायनांची प्रक्रिया, उष्ण वाफेची प्रक्रिया. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 उष्ण वाफेची प्रक्रिया. नेक्स्ट बघा. ऊसाचा केवडा रोग कोणत्या घटकामुळे होतो? तर कोणत्या घटकामुळे होतो ऊसाचा केवडा रोग? तर लोहाची कमतरता, स्फुरदाची कमतरता, पोटॅशची कमतरता, कॅल्शियमची कमतरता. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 लोहाच्या कमतरतेमुळे ऊसाचा केवडा हा रोग होतो. नेक्स्ट बघा. फेरस सल्फेटच्या वापरामुळे ऊसाच्या कोणत्या रोगाचे नियंत्रण होते? तर कोणत्या रोगाचे नियंत्रण होते फेरस सल्फेटच्या वापरामुळे ऊसाच्या? तर करपा, मर, ऊस लाल पडणे, केवडा. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 केवडा. नेक्स्ट बघा. देशी कापसावर कोणता रोग अधिक प्रमाणात दिसतो? तर कोणता रोग देशी कापसावर अधिक प्रमाणात दिसतो? दहिया, करपा, लाल्या, मर. तर आपलं राईट आन्सर काय ना? दहिया. ते दह्यासारखे ठिपके पडतात, ते त्यालाच दहिया असा रोग नाव आहे. नेक्स्ट बघा. कापसाच्या पानांवर शिरांजवळ लहान चौकोनाकृती ठिपके कोणत्या रोगामुळे दिसतात? तर कोणत्या रोगामुळे दिसतात? कापसाच्या पानांवर शिरांजवळ लहान चौकोनाकृती ठिपके, बुरशीजन्य करपा, जीवाणू करपा, विषाणू करपा, लाल्या रोग. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 जीवाणू करपा. कापसाच्या पानावर शिरांजवळ लहान चौकोनाकृती ठिपके हे जीवाणू आणि करपा रोगामुळे दिसतात. नेक्स्ट बघा. देशी कापसावरील पर्णगुच्छ हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर कोणत्या जीवाणूमुळे होतो देशी कापसावरील पर्णगुच्छ हा रोग? तर जीवाणू, बीजाणू, बुरशी, मायकोप्लाझ्मा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 बीजाणू. नेक्स्ट बघा. आंब्याच्या फळांवर देठाजवळ लहान मोठ्या आकाराचे ठिपके दिसतात, त्यास कोणता रोग म्हणतात? लहान मोठ्या आकाराचे ठिपके दिसतात आंब्याच्या फळावर देठाजवळ म्हणतात. तर बघा. खरड्या, खैऱ्या, डिंक्या, कवडी. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 कवडी. आंब्याच्या फळावर देठाजवळ लहान मोठ्या आकाराचे ठिपके दिसतात, त्यास कवडी असे म्हणतात. कवडी हा रोग म्हणतो. तर नेक्स्ट बघा. आंब्याचा मोहोर कोणत्या रोगामुळे जास्त प्रमाणात गळतो? तर कोणत्या रोगामुळे गळतो आंब्याचा मोहोर जास्त प्रमाणात? तर केवडा, भुरी, तांबेरा, खरड्या. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 भुरी रोगामुळे. आंब्याचा मोहोर हा भुरी रोगामुळे जास्त प्रमाणात गळतो. नेक्स्ट बघा. आंब्याच्या जीवाणू करपा रोगाच्या नियंत्रणास कोणते रसायन योग्य आहे? तर कोणते रसायन योग्य आहे? आंब्याच्या जीवाणू करपा रोगाच्या नियंत्रणासाठी? तर आरोफंजिन, स्ट्रेप्टोसायक्लिन, मोटॅलॅक्झिन, फॉर्मेलिन. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 स्ट्रेप्टोसायक्लिन. नेक्स्ट बघा. डाळिंबाच्या फळाची कूज मुख्यत्वे कशामुळे होते? तर कशामुळे होते डाळिंबाच्या फळाची कूज? तर नेक्स्ट बघा. ऑप्शन बघा. बुरशी, जीवाणू, विषाणू, अन्नद्रव्याची कमतरता. तर आपलं राईट
राईट आन्सर काय? बुरशीमुळे. डाळिंबाच्या फळांची कूज मुख्यत्वे बुरशीमुळे होते. नेक्स्ट बघा, फ्युजारियम या बुरशीमुळे डाळिंबावर कोणता रोग येतो? फ्युजारियम या बुरशीमुळे करपा, फळकूज, डायबॅक, डिंक्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 डायबॅक. फ्युजारियम या बुरशीमुळे डाळिंबावर डायबॅक हा रोग येतो. नेक्स्ट बघा, डाळिंबाच्या डायबॅक रोगाच्या नियंत्रणास कोणती बुरशी उपयुक्त आहे? तर कोणती बुरशी डायबॅक रोगाच्या नियंत्रणासाठी वापरतात? तर ऑप्शन बघा, फ्युजारियम, ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिलियम, अल्टरनेरिया. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 ट्रायकोडर्मा. डाळिंबाच्या डायबॅक रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ही बुरशी उपयुक्त आहे. नेक्स्ट बघा, बोरॅक्सचा उपयोग डाळिंबाच्या कोणत्या रोगाच्या नियंत्रणास करतात? बोरॅक्सचा उपयोग डाळिंबाच्या कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी करतात? तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन बघा, फळकूज, फळांवरील डाग, फळे तडकणे, डायबॅक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 फळे तडकणे. बोरॅक्सचा उपयोग हा फळे तडकणे यासाठी डाळिंबामध्ये करतात. नेक्स्ट बघा, पेरूच्या कोवळ्या हिरव्या फळांवर कोणता रोग आढळतो? तर कोणता रोग आढळतो पेरूंच्या कोवळ्या हिरव्या फळांवर? डिंक्या, देवी, फळकूज, फळगड. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 देवी. पेरूच्या कोवळ्या हिरव्या फळांवर देवी हा रोग आढळतो. नेक्स्ट बघा, खैरा रोग पेरूच्या कोणत्या भागांवर अधिक प्रमाणावर दिसतो? तर कोणत्या भागांवर अधिक प्रमाणावर दिसतो खैरा रोग पेरूच्या? तर पाने, फुले, फळे, फांद्या. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 फांद्या. खैरा रोग हा पेरूच्या फांद्या या भागावर अधिक प्रमाणात दिसतो. नेक्स्ट बघा, द्राक्षांचा केवडा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर कशामुळे होतो द्राक्षांचा केवडा हा रोग? नत्राची कमतरता, बुरशी, जीवाणू, जस्ताची कमतरता. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 बुरशीमुळे. द्राक्षाचा केवडा हा रोग बुरशीमुळे होतो. नेक्स्ट बघा, मेटॅलॅक्झिन हे रसायन द्राक्षाच्या कोणत्या रोगाचे नियंत्रण करते? तर मेटॅलॅक्झिन हे रसायन द्राक्षाच्या कोणत्या रोगाचे नियंत्रण करते? भुरी, केवडा, मर, शेंडेमर. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 केवडा रोगाचे. नेक्स्ट बघा, द्राक्षाच्या कोणत्या रोगाच्या नियंत्रणास गंधकाचा वापर करतात? तर भुरी, केवडा, मर, करपा. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 भुरी. नेक्स्ट बघा, स्ट्रेप्टोमायसिन हे रसायन द्राक्षाच्या कोणत्या रोगाच्या नियंत्रणास वापरतात? तर ऑप्शन बघा, भुरी, केवडा, बुरशीजन्य करपा, जीवाणू करपा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 जीवाणू करपा. काय ना? जीवाणू करपा. नेक्स्ट बघा, लिंबूवर्गीय फळांवरील खैऱ्या अथवा स्कॅन्कर. खैऱ्या रोगाला स्कॅन्कर असे म्हणतात. कॅन्कर ऑप्शन देईल किंवा खैऱ्या देईल. लक्षात ठेवा, लिंबूवर्गीय फळावरील खैऱ्या अथवा कॅन्कर हा रोग कशामुळे होतो? तर कशामुळे होतो कॅन्कर हा रोग? बुरशी, जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जीवाणूमुळे होतो कॅन्कर हा रोग. नेक्स्ट बघा, लिंबूवर्गीय फळांचा डिंक्या रोग टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करावी? तर कोणती उपाययोजना करावी लिंबूवर्गीय फळांचा डिंक्या रोग टाळण्यासाठी? तर बघा ऑप्शन, जमिनीत बुरशीनाशक टाकावे, निरोगी रूट स्टॉक वापरावा, झारीने पाणी द्यावे, बोर्डचा फवारा द्यावा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 निरोगी रूट स्टॉक वापरावा. नेक्स्ट बघा, भाजीपाल्याच्या रोपांच्या कोवळ्या मुळ्यांवर चट्टे कोणत्या रोगामुळे दिसते? तर बघा याचे ऑप्शन नाही दिलेले, आलेले नाही आहे. नेक्स्ट बघा, मायकोरायझा बुरशीची वाढ वनस्पतीच्या कोणत्या भागात होते? तर कोणत्या भागात होते? मूळचा, खोड, पाने, फुले. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 मूळच्या. मूळ या भागात मायकोरायझा बुरशीची वाढ वनस्पतीच्या होते. मूळ भागात होते मायकोरायझा बुरशीची वाढ. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन कोणत्या कृत्रिम माध्यमावर घेतात? तर कोणत्या कृत्रिम माध्यमावर घेतात ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन? शब्द असे आहे की तोंडात पण फिरत आहेत. ऑप्शन बघा, बटाट्याचा अर्क, ऊसाच्या रसाची रसाळी मळी, न्यूट्रिएंट, अगार गवताच्या मुळा, न्यूट्रिएंट, बटाट्याचा अर्क, ऊसाच्या रसाची रसाळी मळी.
तर आपलं राईट आन्सर काय येणार 46चं ऑप्शन 2 ऊसाच्या रसाची मळी, म्हणजे ऊसापासून जे मळी निघते ते. ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन ऊसाच्या रसाचे मळीवर, म्हणजे ऊसाचे पासून जे मळी निघते रस काढल्यावर त्याच्यावर घेतात. लक्षात घ्या काय म्हणायचं आहे ते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या बुरशीची वाढ सेंद्रिय पदार्थावर सर्वाधिक होते? तर कोणत्या बुरशीची वाढ सेंद्रिय पदार्थावर अधिक होते? तर मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, स्ट्रेप्टोमायसिन, पेनिसिलियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 ट्रायकोडर्मा. या बुरशीची वाढ सेंद्रिय पदार्थावर सर्वाधिक होते. नेक्स्ट बघा, ट्रायकोडर्मा बुरशी खोलीच्या तापमानात किती वर्षे साठविता येते? खोलीच्या तापमानात ट्रायकोडर्मा ही बुरशी किती वर्ष साठविता येते? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 वर्षापर्यंत साठविता येते खोलीच्या तापमानात ट्रायकोडर्मा ही बुरशी. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या रोगांच्या जैविक नियंत्रणास कोणत्या जीवाणूचा वापर करणे शक्य झाले आहे? तर कोणत्या जीवाणूचा वापर करणे शक्य झाले वनस्पतीच्या रोगांच्या जैविक नियंत्रणासाठी? तर बेसिलस, सुडोमोनास, स्ट्रेप्टोमायसिन, इर्निनिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 सुडोमोनास हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भातावरील तपकिरी ठिपके हा रोग कोणत्या कारणामुळे होतो? तर कोणत्या कारणामुळे होतो भातावरील तपकिरी ठिपके हा रोग? तर बुरशी, बीजाणू, विषाणू, सूत्रकृमी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 बुरशी. भातावरील तपकिरी ठिपके हा रोग बुरशीमुळे होतो. नेक्स्ट बघा, रायझोक्टोनिया सोल्यानी या बुरशीमुळे भाताचा कोणता रोग येतो? भातावर कोणता रोग येतो? रायझोक्टोनिया सोल्यानी या बुरशीमुळे भातावर कोणता रोग येतो? तर बघा, कडा करपा, पर्णकोश करपा, गवताळवाढ, मर. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 पर्णकोश करपा. नेक्स्ट बघा, झांथोमोनास रोगाची व जीवाणूमुळे भातावर कोणता रोग येतो? झांथोमोनास ओरायजी या जीवाणूमुळे भातांवर कोणता रोग येतो भात पिकावर? तर ऑप्शन बघा, पर्णकोश करपा, पर्णकरपा, कडा करपा, खोड करपा. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 कडा करपा. तर झांथोमोनास ओरायजी या जीवाणूमुळे भातांवर कडा करपा हा रोग येतो. नेक्स्ट बघा, गव्हाच्या खोडावरील तांबेरा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? तर गव्हाच्या खोडावरील तांबेरा हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? तर बघा ऑप्शन युस्टिलॅगो ट्रिटिसी, पॅक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसी, पॅक्सिनिया रिकॉर्डिटा ट्रिटिसी, पॅक्सिनिया ट्रिफॉर्मिस. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पॅक्सिनिया रिकॉर्डिटा ट्रिटिसी. नेक्स्ट बघा, गव्हाच्या जून पानांवर वरच्या बाजूस ठिपके दिसतात त्यास कोणता तांबेरा रोग म्हणतात? गव्हाच्या जुन्या पानांवर वरच्या बाजूस ठिपके दिसतात त्यास कोणता तांबेरा असे म्हणतात? तर लाल तांबेरा, काळा तांबेरा, पिवळा तांबेरा, तपकिरी तांबेरा. तर आपला राईट आन्सर काय आहे ना ऑप्शन 4 तपकिरी तांबेरा असे म्हणतात. नेक्स्ट बघा, गव्हाच्या ओंबीवर युस्टिलॅगो ट्रिटिसी या बुरशीमुळे कोणता रोग होतो? तर कोणता रोग होतो गव्हाच्या ओंबीवर युस्टिलॅगो ट्रिटिसी या बुरशीमुळे? मर, मोकळी कानी, भुरी, तांबेरा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 मोकळी कानी. तर मोकळी कानी हा रोग गव्हाच्या ओंबीवर युस्टिलॅगो ट्रिटिसी या बुरशीमुळे होतो. नेक्स्ट बघा, बटाटा, टोमॅटो या पिकात अल्टरनेरिया बुरशीमुळे कोणता रोग होतो? अल्टरनेरिया बुरशीमुळे. तर केवडा, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, भुरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन नंबर 2 लवकर येणारा करपा. नेक्स्ट बघा, बटाट्यावरील बांगडी रोग कशामुळे होतो? तर कशामुळे होतो बटाट्यावरील बांगडी रोग? तर बुरशी, सूत्रकृमी, जीवाणू, विषाणू. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 जीवाणूमुळे होतो बटाट्यावरील बांगडी हा रोग.
नेक्स्ट बघा, टोमॅटो बटाट्यावरील कोणता रोग फायटोप्थोरा बुरशीमुळे होतो? तर कोणता रोग होतो टोमॅटो आणि बटाट्यावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे? तर मर, उशिरा येणारा करपा, लवकर येणारा करपा, केवडा. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 उशिरा येणारा करपा. हा रोग होतो फायटोप्थोरा बुरशीमुळे टोमॅटो आणि बटाटा पिकांवर. नेक्स्ट बघा, वांगी, मिरची, टोमॅटो, बटाटा या पिकांवर बोकड्या म्हणजेच पर्णगुच्छ हा रोग कशामुळे होतो? तर कशामुळे होतो? बुरशी, जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 जीवाणूमुळे होतो. नेक्स्ट बघा, प्लाझ्मोडिओफेरा या बुरशीमुळे कोबीवर्गीय पिकात कोणता रोग होतो? तर कोणता रोग होतो प्लाझ्मोडिओफेरा या बुरशीमुळे? तर मूळकूज, केवडा, गदामूळ, पांढरा तांबेरा. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 गदामूळ, म्हणजे तो जो गड्डा असतो तो कूज. नेक्स्ट बघा, अल्बुगो कॅडिडा या बुरशीमुळे कोबीवर्गीय पिकात कोणता रोग आढळतो? तर ऑप्शन 1 मूळकूज, केवडा, गदामूळ, पांढरा तांबेरा. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 पांढरा तांबेरा हा रोग येतो अल्बुगो कॅडिडा या बुरशीमुळे कोबीवर्गीय पिकात. नेक्स्ट बघा, कोबीच्या पानावर व्ही आकाराचा डाग कोणत्या रोगामुळे दिसतो? तर कोणत्या रोगामुळे दिसतो कोबीच्या पानावर व्ही आकाराचा डाग? तर ऑप्शन बघा, घाण्या, केवडा, गदामूळ, मूळकूज. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 घाण्या रोगामुळे. तर घाण्या रोगामुळे कोबीच्या पानावर व्ही आकाराचा डाग हा दिसतो. नेक्स्ट बघा, काकडी वर्गातील भुरी रोगाच्या नियंत्रणास कोणते बुरशीनाशक उपयुक्त आहे? तर काकडी वर्गातील भुरी रोगाच्या नियंत्रणास बघा ऑप्शन 22 ब्ल्यू कॉपर, कॅलिकझिन, डायथेनियम 45. तर आपला राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 22. नेक्स्ट बघा, वाटाण्याच्या कोणत्या रोगामुळे पूर्ण झाडांवर पांढरी बुरशी दिसते? वाटाण्याच्या कोणत्या रोगामुळे पूर्ण झाडांवर पांढरी बुरशी दिसते? तर केवडा, भुरी, खोडकूज, करपा. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 भुरी हा रोग दिसते. नेक्स्ट बघा, घेवडा व चवळीच्या तांबेरा नियंत्रणास कोणते बुरशीनाशक प्रभावी आहे? घेवडा व चवळीच्या तांबेरा नियंत्रणास कोणते बुरशीनाशक हे प्रभावी आहे? तर बघा ऑप्शन डायथेनियम 45, ब्ल्यू कॉपर, स्ट्रेप्टोसायक्लिन 22. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 डायथेनियम 45. नेक्स्ट बघा, भाजीपाला व फळांवर कोणत्या रोगामुळे हाताळणीस नुकसान होते? तर कोणत्या रोगामुळे हाताळणीस नुकसान होते? मौकूज, करपा, केवडा, मूळकूज. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन नंबर 1 मौकूज. नेक्स्ट बघा, ज्वारीच्या पानांवर पट्टेदार पिवळे चट्टे कोणत्या रोगामुळे दिसतात? तर मर, केवडा, भुरी, तांबेरा. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 केवडा रोगामुळे दिसते. ज्वारीच्या पानांवर पट्टेदार पिवळे चट्टे हे केवडा रोगामुळे दिसते. नेक्स्ट बघा, ज्वारीच्या कणसातील काळी भुकटी कोणत्या प्रकारच्या रोगामुळे दिसते? तर ज्वारीच्या कणसातील काळी भुकटी कोणत्या प्रकारच्या रोगामुळे दिसते? केवडा, काय ते सलष्ट, तांबेरा, कानी. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कानी. हे व्यवस्थित आलं नाही आहे पेनची लेक्चरची, त्याच्यामुळे प्लीज थोडं ॲडजस्ट करा. पण बोलते व्यवस्थित, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ज्वारीच्या कणसात मधासारखे चिकट थेंब कोणत्या रोगामुळे दिसतात? ज्वारीच्या कणसात मधासारखे चिकट थेंब कोणत्या रोगामुळे दिसतात? तर बघा कानी, अरगट, भुरी, केवडा. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 अरगट. ज्वारीच्या कणसात मधासारखे चिकट थेंब हे अरगट या रोगामुळे दिसतात. नेक्स्ट बघा, तुरीचा मर रोग म्हणजेच उपड कोणत्या बुरशीमुळे होतो? तर कोणत्या बुरशीमुळे होतो? युस्टिलॅगो, फ्युजेरियम, अल्टरनेरिया, क्लेरोशियम. तर आपला राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 फ्युजेरियम. या तुरीचा मर रोग हा
फ्युजेरियम या बुरशीमुळे होतो. तुरीचा वांसपणा हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर कोणत्या जीवाणूमुळे होतो तुरीचा वांसपणा हा रोग? बुरशी, जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 विषाणूमुळे होतो तुरीमध्ये वांसपणा हा रोग. नेक्स्ट बघा, हरभऱ्याच्या मर रोगाची लागण मुख्यतः कुठून होते? तर कुठून होते हरभऱ्याच्या मर रोगाची लागण मुख्यतः? हवा, पाणी, माती, बियाणे. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 माती. हरभऱ्याच्या मर रोगाची लागण ही मुख्यतः मातीमधून होते. नेक्स्ट बघा, हरभऱ्याचा तांबेरा हा रोग कोणत्या भागांवर जास्त दिसतो? तर जून पाने, कोवळी फूट, कोवळी पाने, फुलोरा. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 जुने पाने. नेक्स्ट बघा, भुईमुगाच्या टिक्का रोगाची लक्षणे कोणत्या पानांवर दिसतात? तर शेंड्याकडील, तळाकडील, मधल्या, सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 सर्वच. भुईमुगाच्या टिक्क्या रोगाची लक्षणे सर्वच पानांवर दिसतात, शेंड्याकडील, तळाकडील आणि मधल्या सुद्धा. नेक्स्ट बघा, भुईमुगाच्या पानाच्या खालच्या बाजूला तपकिरी उंचवटे कोणत्या रोगात दिसून येतात? भुईमुगाच्या पानाच्या खालच्या बाजूला तपकिरी उंचवटे कोणत्या रोगात दिसून येते? तर टिक्का, करपा, तांबेरा, कूज. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 तांबेरा. काय? तांबेरा. तांबेरा भुईमुगाच्या पानाच्या खालच्या बाजूला तपकिरी उंचवटे हे तांबेरा रोगात दिसून येतात. नेक्स्ट बघा, भुईमुगावर फुलकिडीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर भुईमुगावर फुलकिडीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? बड नेक्रोसिस, टिक्का, तांबेरा, करपा. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1. नेक्स्ट बघा, भुईमुगावर फुलकिडीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर बड नेक्रोसिस, आताच बघितलं आपण. नेक्स्ट बघा, सूर्यफुलाचा कोणता रोग एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो? तर करपा, मर, तांबेरा, केवडा. तर आपला राईट आन्सर काय ना केवडा. नेक्स्ट बघा, फुलझाडाच्या तांबेरा रोगाची खालीलपैकी कोणती लक्षणे दिसतात? सूर्यफुलाच्या तांबेरा रोगाची खालीलपैकी कोणती लक्षणे दिसतात? तर शेंडा पिवळा पडतो, पानांवर करपल्यासारखे दिसते, पानांच्या खालच्या बाजूस तपकिरी पुरळ दिसतात, कोवड्या पानांच्या वरच्या बाजूस करपा दिसतो. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 पानाच्या खालच्या बाजूस तपकिरी पुरळ दिसतात. नेक्स्ट बघा, बटाट्याच्या केवडा रोग कोणत्या सामूत कमी होतो? तर कोणत्या सामूत कमी होतो? 5.2, 6.2, 7.2, 8.2. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 5.2 या सामूत बटाट्याचा केवडा रोग हा कमी होतो. नेक्स्ट बघा, वनस्पतीमध्ये नत्राचे प्रमाण घटल्यास कोणते रोग लक्षण जास्त प्रमाणात दाखवतात? तर करपा, गाठी, भुरी, कॅन्कर. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 भुरी. नेक्स्ट बघा, वनस्पतीस कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास टोमॅटोचा मर रोग वाढतो? तर कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास वनस्पतीस मर रोगाची कमतरता भासल्यास टोमॅटोचा मर रोग हा वाढतो? तर बघा, नत्र, स्फुरद, पालाश, तांबे. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 पालाश. नेक्स्ट बघा, हिवाळा सौम्य असल्यास कोणत्या पिकाचा मर रोग तीव्र प्रमाणात आढळतो? तर ज्वारी, बाजरी, भात, मका. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 मका. दिवसा 10 तास 95% आर्द्रता आणि 21 अंश सेल्सिअस तापमानात कोणता रोग वाढतो? तर बघा, आर्द्रता, अंश सेल्सिअस तापमान यात कोणता रोग वाढतो? दिवसा 10 तास 95% आर्द्रता आणि 21 अंश सेल्सिअस तापमान 10 तासात. तर कोणता रोग वाढतो? ज्वारी, चिकानी, मक्याचा मर, भुईमुगावर टिक्का, कोळीचे ठिपके. तर आपलं राईट आन्सर काय ना तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 भुईमुगावरील टिक्का हा रोग वाढतो. नेक्स्ट बघा, वातावरणातील तापमान 10 अंश सेल्सिअस व आर्द्रता 75% 2 दिवस टिकून राहिल्यास कोणता रोग वाढतो? 2 दिवस टिकून राहिल्यास. तर टोमॅटोचा मर, बटाट्याचा करपा, द्राक्षाचा करपा, कांद्याचा करपा. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 बटाट्याचा करपा. नेक्स्ट बघा, कोरडच्या हवामानात वाटाण्याचा कोणता रोग वाढतो?
कोरड्या हवामानात वाटाण्याचा कोणता रोग वाढतो? करपा, मर, भुरी, केवडा. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 भुरी. कोरड्या हवामानात भुरी हा रोग वाटाण्यावर वाढतो. नेक्स्ट बघा, जास्त आर्द्रता असल्यास द्राक्षांवर कोणता रोग येतो? तर कोणता रोग येतो द्राक्षांवर जास्त आर्द्रता असल्यास? तर भुरी, केवडा, मर, करपा. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 केवडा. नेक्स्ट बघा, वनस्पतींना रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे महत्त्व कोणत्या घटनेमुळे जगासमोर आले? तर वनस्पतींना रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे महत्त्व कोणत्या घटनेमुळे जगासमोर आले? तर ऑप्शन बघा, श्रीलंकेतील कॉफीचा तांबेरा, 1845 मध्ये आलेला बटाट्याचा करपा, पश्चिम बंगालचा भाताचा करपा, पंजाबमधील गव्हाचा तांबेरा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 1845 मध्ये आलेला बटाट्याचा करपा. नेक्स्ट बघा, बुरशीची रचना कोणत्या प्रकारची असते? तर कोणत्या प्रकारची असते बुरशीची रचना? तर बघा ऑप्शन, एकपेशीय, एक तंतुमय, बहुपेशीय तंतुमय, स्फटिक स्वरूप. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 बहुपेशीय तंतुमय. नेक्स्ट बघा, जिवंत घटकांवर जगणाऱ्या बुरशीला कोणती बुरशी म्हणतात? तर कोणती बुरशी म्हणतात जिवंत घटकांवर जगणाऱ्या बुरशीला? तर बघा ऑप्शन, शवोपजीवी, परभक्षी, परोपजीवी, परपरजीवी, परपरोपजीवी. तर बघा ऑप्शन काय आहे ना राईट आन्सर 20चं ऑप्शन नंबर 3 परोपजीवी असे म्हणतात. जिवंत घटकांवर जगणाऱ्या बुरशीला परोपजीवी असे नाव आहे. नेक्स्ट बघा, मृत घटकांवर जगणाऱ्या बुरशींना काय म्हणतात? तर शवोपजीवी, परभक्षी, परोपजीवी, परपरजीवी. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन ए शव परोपजीवी. नेक्स्ट बघा, बुरशीच्या अपूर्ण कवक वर्गात कोणत्या प्रकारचा जीवनक्रम आढळतो? बुरशीच्या अपूर्ण कवक वर्गात कोणत्या प्रकारचा जीवनक्रम आढळतो? तर लैंगिक जीवनक्रम, अलैंगिक जीवनक्रम, लैंगिक व अलैंगिक जीवनक्रम, अर्धलैंगिक जीवनक्रम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 अलैंगिक जीवनक्रम. नेक्स्ट बघा, भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे घटते? तर कोणत्या रोगामुळे घटते भाताचे उत्पन्न भारतात? जीवाणू करपा, विषाणू मर, बुरशीजन्य मर, बुरशीजन्य करपा. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 जीवाणू करपा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात बटाट्याची तांबडी कूज रोग टाळण्यासाठी बियाणे कोणत्या भागातून आणतात? तर कोणत्या भागातून आणतात? कोल्हापूर, नारायणगाव, सिमला, सुधीयात्रा. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 सिमला. नेक्स्ट बघा, जीवाणूंचे प्रजनन कोणत्या प्रकारे होते? तर एक पेशीय, दोन पेशीय, तीन पेशीय, अनेक पेशीय. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 एक पेशीय. जीवाणूंचे प्रजनन हे एक पेशीय प्रकारे होते. नेक्स्ट बघा, जीवाणूंचे प्रजनन कोणत्या प्रकारे होते? तर पेशी गुणन, पेशी विभाजन, लैंगिक मिलन, केंद्र विभाजन. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 पेशी विभाजन प्रजनन म्हणतात. नेक्स्ट बघा, वनस्पती पेशीची अतिरिक्त वाढ कोणत्या जीवाणूमुळे होते? तर सुडोमोनास, झॅन्थोमोनास, इमिनिया, ॲग्रोबॅक्टेरियम. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 ॲग्रोबॅक्टेरियम या बुरशी जीवाणूंमुळे वनस्पती पेशीची अतिरिक्त वाढ होते. नेक्स्ट बघा, जीवाणूंचा वनस्पती पेशीमध्ये प्रवेश मुख्यतः कशातून होतो? तर कशामधून होतो जीवाणूंचा वनस्पती पेशीमध्ये प्रवेश? तर बियाणे, फुलांचे अग्र, पानांवरील छिद्रे, फळांवरील जखमा. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 पानांवरील छिद्रे यामधून जीवाणूंचा वनस्पती पेशीमध्ये प्रवेश होतो. नेक्स्ट बघा, जीवाणूजन्य रोगांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण कोणत्या रसायनामुळे होतं? तर ॲग्रोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, पेनिसिलियम, पोशामायसिन. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना ऑप्शन 2 स्ट्रेप्टोमायसिन. नेक्स्ट बघा, जीवाणूंचा अंतर्भाग कोणत्या आम्लाचा बनला आहे? तर कोणत्या आम्लाचा बनला आहे? जीवाणूचा नाही विषाणूंचा आहे. विषाणूचा अंतर्भाग कोणत्या आम्लाचा बनलेला आहे? तर मॅलिक, न्यूक्लिक, ॲसिटिक, सायट्रिक. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना ऑप्शन 2 न्यूक्लिक. तर न्यूक्लिक आम्लाचा बनलेला आहे विषाणूचा अंतर्भाग
लक्षात ठेवा, कोणता जीव वनस्पतीचा सजीव पेशीवरच जगू शकतो? कोणता जीव वनस्पतीच्या सजीव पेशीवरच जगू शकतो? तर कोणता? बुरशी, जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा हा असा जीव आहे जी वनस्पतीच्या सजीव पेशीवरच जगू शकते. नेक्स्ट बघा, मायकोप्लाझ्मा जीव कोणत्या रसायनास संवेदनक्षम आहे? तर बुरशीनाशक, कीटकनाशक, आरोफंजिन, टेट्रासायक्लिन. तर आपलं राईट आन्सर काय ना? टेट्रासायक्लिन. तर मायकोप्लाझ्मा जीव टेट्रासायक्लिन या रसायनास संवेदनशील आहे. नेक्स्ट बघा, ऊसाची गवताळ वाढ हा रोग कोणत्या घटकामुळे होतो? तर कोणत्या घटकामुळे होतो? बुरशी, जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 मायकोप्लाझ्मा. केळीच्या पानांचा झुपका होणे हा रोग कोणत्या घटकामुळे होतो? तर बुरशी, जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मायकोप्लाझ्मा. नेक्स्ट बघा, भेंडीच्या शिरा पिवळट होणे हा रोग कशामुळे होतो? तर बोरॉन, कॅल्शियम, विषाणू, जीवाणू. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 विषाणूमुळे. भेंडीच्या शिरा पिवळट होणे विषाणूमुळे होतो. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने कसा होतो? तर ऑप्शन बघा, कीटकांमार्फत, जीवाणूमार्फत, हवेमार्फत, पाण्यामार्फत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कीटकांमार्फत होतो. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या विषाणूजन्य रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यास कोणती उपाययोजना करावी? तर कोणती उपाययोजना करावी? कीटकनाशक, बुरशीनाशक, कोळीनाशक, जीवाणूनाशक. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे कीटकनाशक. नेक्स्ट बघा, बटाट्यांच्या कंदांना उष्णजल प्रक्रिया केल्याने कोणत्या रोगाचे नियंत्रण करता येते? तर करपा विषाणू, पाणी मुरडणारा विषाणू, जीवाणूकुज, बुरशीजन्य करपा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 पाणी मुरडणारा विषाणू. नेक्स्ट बघा, ऊसाचे बेणे 50 अंश सेल्सिअस गरम पाण्यात 2 तास बुडवून लागवड केल्यास कोणत्या रोगाचे प्रभावी नियंत्रण होते? तर पिवळी पाने, गवताळ वाढ, काणी, तांबडी कूज. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 गवताळ वाढ. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती मुळांवरील अर्धपरोपजीवी आहे? तर स्ट्रायगा, बांडगुळ, बंबाखू, अमरवेल. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 स्ट्रायगा. खालीलपैकी स्ट्रायगा ही वनस्पती मुळांवरील अर्धपरोपजीवी वनस्पती आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती खोडांवरील अर्धपरोपजीवी आहे? तर कोणती खोडांवरील? ते मुळांवरील आहे, ही खोडांवरील. स्ट्रायगा, बांडगुळ, बंबाखू, अमरवेल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बांडगुळ. नेक्स्ट बघा, मायकोरायझा ही बुरशी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर सहजीवी, शवोपजीवी, परोपजीवी, प्रतिजैविक. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 सहजीवी. तर मायकोरायझा ही बुरशी सहजीवी प्रकारातील आहे. लक्षात ठेवा, ट्रायकोडर्मा ही बुरशी खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर ऑप्शन बघा, सहजीवी, शवोपजीवी, परोपजीवी, प्रतिजैविक. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 शवोपजीवी. ट्रायकोडर्मा ही बुरशी शवोपजीवी आहे, म्हणजे जे मेलेली वनस्पती कुजलेली असते तिच्यावर जगते. नेक्स्ट बघा, प्रतिजैविक निर्माण करण्यास वापरण्यात येणारी बुरशी कोणती आहे? तर प्रतिजैविक निर्माण करण्यास वापरण्यात येणारी बुरशी कोणती आहे? तर ऑप्शन बघा, स्ट्रेप्टोमायसिन, ॲस्परजिलस, ट्रायकोडर्मा, मायकोरायझा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 ट्रायकोडर्मा. नेक्स्ट बघा, गव्हाच्या लोंबी मोडणे हा रोग कोणत्या कारणामुळे होतो? तर कोणत्या कारणामुळे होतो गव्हाच्या लोंबी मोडणे हा रोग? तर बुरशी, जीवाणू, विषाणू, सूत्रकृमी. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 सूत्रकृमी. नेक्स्ट बघा, उष्णजल प्रक्रिया केल्याने कोणत्या पिकाचा काय पाने मुरडणे हा रोग नष्ट करता येतो? तर कांदा, बटाटा, वांगी, लसूण. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 बटाटा. नेक्स्ट बघा, हिरवळीचे खत वापरून रोग नियंत्रण करणे ही बाब कोणत्या पद्धतीत मोडते? तर एकत्रित रोग नियंत्रण, रासायनिक रोग नियंत्रण, भौतिक रोग नियंत्रण,
एकात्मिक रोग नियंत्रण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 एकात्मिक रोग नियंत्रण. एकात्मिक रोग नियंत्रण या प्रकारात मोडते. हिरवळीचे खत वापरून रोग नियंत्रण करणे. कोणत्या रसायनाने करतात रोग नियंत्रण? इथिलीन, मिथिलीन, फॉर्मल्डिहाइड, मेटाल्डिहाइड. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 फॉर्मल्डिहाइड. नेक्स्ट बघा, जमिनीतील मर रोगाचे नियंत्रण कोणत्या जैविक घटकाने करतात? तर HNPV, बीटी जीवाणू, ट्रायकोडर्मा, निंबोडी अर्क. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ट्रायकोडर्मा. जमिनीतील मर रोगाचे नियंत्रण ट्रायकोडर्मा या जैविक घटकाने करतात. नेक्स्ट बघा, वातावरणातील अतिथंडीमुळे पिकांवर कोणता परिणाम होतो? तर कोणता परिणाम होतो वातावरणातील अतिथंडीमुळे पिकांवर? पाने, फुले, फळे वाढतात. पाने, फुले, फळे जास्त येतात. फुले कोमजतात. फळांवर डाग पडतात. पाने, फुले वाढतात. फळे गळतात. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 फुले कोमजतात. फळांवर डाग पडतात. नेक्स्ट बघा, वातावरणातील आर्द्रता किती टक्के असल्यास वनस्पतीची वाढ चांगली होते? तर किती टक्के आर्द्रता असल्यास वनस्पतीची वाढ चांगली होते? 90 ते 100, 80 ते 90, 60 ते 70, 30 ते 40. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 4 30 ते 40. नेक्स्ट बघा, गव्हाचा तांबेरा रोगाची बुरशी किती तापमानात जास्त वाढते? तर अतिउष्ण, दमट, थंड, मध्यम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 8 नंबरचं ऑप्शन 4 मध्यम. जमिनीचा समूह 7.8 असल्यास कोबीवर्गीय भाज्यांवरील रोगांवर काय परिणाम होतो? तर काय परिणाम होतो? समूह जमिनीचा 7.8 असल्यास तर रोगात वाढ होते. रोगाची लागण कमी होते. रोगाची लागण नियंत्रित होते. लागण पूर्णपणे थांबते. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 लागण पूर्णपणे थांबते. चला ते लेक्चर आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.